चला तर शॉर्टकटमध्ये सांगते ही स्लीव्ह डिझाईन कशी बनवायची. अगदी सिंपल आणि युनिक दिसते आहे की नाही, बरोबर आहे ना. तर चला बघूया मग. त्यासाठी 4 फोल्डिंगमध्ये इथं कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावरती बंद साईडनं अर्धा इंच अशी मार्किंग करायची, सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची. खालच्या साईडनं एक रेष आखून घ्यायची, म्हणजे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून घ्यायचं. खालच्या साईडनं कॅनव्हास पेपर हा सरळ करून घ्यायचा आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं. त्यानंतर तुम्हाला अशा 1-1 इंचावरती 5 खुणा करून घ्यायच्या आहेत. बरोबर 1-1 इंचावरती अशा 5 खुणा करून घ्यायच्या, जशा की मी इथं दाखवलेल्या आहेत. आता ह्या खुणांना काय करायचं आहे, खालच्या ज्या खुणा आहेत ना, तर म्हणजे दोन्ही पण सेंटरच्या, तर त्या अशा याला क्रॉसमध्ये 2 चौकोन बनवून घ्यायचे आहेत. आता हा झाला एका बाजूचा चौकोन आणि हा झाला दुसऱ्या बाजूचा. मधली फक्त अशी उभी तिथं कट पण नाही करायचं, फक्त शिलाई देताना 2 शिलाई एका शेजारी एक द्यायच्या. तर ते पुढं पाहणारच आहोत आपण. नंतर अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं सगळ्या बाजूनं आणि हे कट करून घ्यायचं. तर हे अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं. हे असे 2 पार्ट आपले तयार होतात. त्यानंतर आता याला नॉर्मलीमध्ये आपण जसं याचं हे लावतो अस्तरचं कापड, त्यावरती कॅनव्हास पेपर चिटकून द्यायचा. त्यानंतर स्लीव्हचं सेंटर काढायचं. इथं 3/4 स्लीव्ज आहे, म्हणजे कोपरापर्यंत बाही, त्यालाही डिझाईन बनवतोय आपण. तर तुम्हाला किती खालीवर किती कसं तुमच्या मापानुसार ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता. इथं किती सेंटरला ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला इथं बरोबर अशा प्रकारे कडाकडानं जी आहे तर ती शिलाई देऊन घ्यायची. मध्ये मी अशा 2 शिलाई दिलेल्या आहेत आणि त्याच्यामधून मी कैची चालवलेली आहे, जेणेकरून आपलं बरोबर म्हणजे मधी पण पलटी होऊन जाईल इझिली. त्यामुळं आपण तिथं कॅनव्हास पेपर कट नव्हता केला. फक्त त्याला 2 शिलाया देताना व्यवस्थित अशा चिटकून शिलाया द्यायच्या, त्यामध्ये फक्त कात्री बसून असं कट लागला पाहिजे. त्यानंतर असे आतल्या बाजूनं तुम्ही टीप वगैरे मारू शकता. मी टीप न मारता हातशिलाई केलेली आहे आणि त्याला असे मणी जोडलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.